नमस्कार मित्रांनो, मी नागरिक सर, संचालक आदर्श कम्प्युटर सेंटर देवळा। आज आपण लिब्रे ऑफिस रायटरमध्ये बायोडाटा बघणार आहोत। बायोडाटा टाईप केलेला आहे, हे बघा इथे बायोडाटा टाईप केलेला आहे। हा बायोडाटा आपल्याला योग्य त्या फॉर्मॅटमध्ये सुटसुटीत असा दिसला पाहिजे, असा फॉर्मॅट करायचा आहे। बघा आता टायपिंग झालेली आहे, पण पाहिजे तसा तो सुटसुटीत ॲक्युरेट जे फॉर्मॅट असतं त्या फॉर्मॅटमध्ये तो नाही। तर त्यासाठी आपल्याला काही बेसिक कमांड इथे शिकायच्या, ते बघूया आपण। सर्वात प्रथम आपण बघा हे डेट जे आहे ते आपण राईट साईडला गेलं पाहिजे, त्यासाठी ते अलाइनमेंट दिलेले आहे। अलाइनमेंट लेफ्ट, अलाइनमेंट सेंटर, अलाइनमेंट राईट आणि अलाइनमेंट जस्टिफाय, याच्या शॉर्टकट्स कमांड आहे। जर तुम्हाला लेफ्टला घ्यायचं असेल तर Ctrl+L आहे, सेंटरला घ्यायचं असेल तर Ctrl+E आहे आणि राईटला घ्यायचं असेल तर Ctrl+R आहे आणि जस्टिफाय करायचं असेल तर Ctrl+J। अशा प्रकारे 4 स्वरूपाच्या अलाइनमेंट आपल्याला इथे दिसून येतात। बघा आता डेट हे सिलेक्ट केलेलं आहे आपण, आणि डेट हे राईट साईडला न्यायचं तर Ctrl+R प्रेस करा किंवा इथं अलाइनमेंट राईटवरती क्लिक करा, तो राईट साईडला तुम्हाला गेलेला दिसेल। त्यानंतर बघा बायोडाटा हा शब्द आहे, हा आपल्याला पेजच्या मधोमध पाहिजे। मधोमध घेण्यासाठी तुम्हाला तिथे कमांड दिलेली आहे Ctrl+E किंवा तुम्हाला सेंटर अलाइनमेंटवरती क्लिक करावं लागेल। अशा प्रकारे तुम्ही ते मधोमध करू शकता। अशा लेफ्ट अलाइनमेंट, सेंटर अलाइनमेंट, राईट अलाइनमेंट, ते सेंटर अलाइनमेंटवर क्लिक केलं, Ctrl+E, Ctrl+L आणि Ctrl+R अशा प्रकारच्या अलाइनमेंटच्या शॉर्टकट्स कमांड आहे। आता आपल्याला काय करायचं, हे जे पॅरेग्राफ आहे जसं की नेम, ॲडर, नावं हे एका आले पाहिजे, एका सोबत एक आले पाहिजे, एका लाईनमध्ये आले पाहिजे। तर त्यासाठी तुम्हाला कीबोर्डचं TAB टॅब नावाचं बटन आहे, त्या टॅबवरती क्लिक करायचं आणि जे आपल्याला समजा 2 टिंब दिलेले हे 2 टिंब आपल्याला एका लाईनमध्ये घ्यायचे, तर टॅबचं बटन प्रेस करायचं। 1 2 3 टॅब वापरलेत आपण। तसंच आपण सिंगनेनगरच्या सुरुवातीचे 2 टिंब आहे त्याच्यावर ते समोर क्लिक करत हे टॅबचं बटन दाबायचं। टॅबवर क्लिक केलं आहे, अगोदर आपल्याला कर्सर तिथे आणून ठेवायचं 2 टिंबाच्या अगोदर, नंतर टॅबवरती क्लिक करायचं, ते टॅब तिथे जातो बरोबर। 2 टिंबाच्या अगोदर जेंडरच्या समोरचे जे 2 टिंब आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, टॅबचं बटन दाबायचं। जोपर्यंत एका खाली एक येत नाही ते सर्व टिंब डॉट तोपर्यंत तुम्ही टॅब प्रेस करत राहायचं। आता बघा हे टॅबच्या समोर मी क्लिक केलं आणि टॅबचं बटन दाबलं, क्लिक केल्यावरती बघा हे टॅब एका लाईनमध्ये आले। हे सर्व जे 2 टिंब आहेत ते आपल्याला एका लाईनमध्ये आलेले दिसेल। हे बघा आहे, त्याच्यासमोर माऊसने क्लिक करायचं आणि ते टॅब तुम्हाला एका लाईनमध्ये सर्व डॉट जे आहेत हे डॉट तुम्हाला समोर आलेले दिसेल। तसं नावासाठी आपण सुद्धा टॅब करू, एका लाईनमध्ये घेऊया, टॅबचं बटन यूज करायचं। बघा आदर्श नाव हे नाव समोर आलेले। सिंगनेनगर सुद्धा आपल्याला एका लाईनमध्ये आलं, टॅबचं तिथे कर्सर न्यायचं आहे, कर्सर नेल्यावरती टॅबचं बटन दाबायचं, त्याच्यासमोर बघा एका लाईनमध्ये 20 मार्च 29 मार्च हा त्याच्यासमोर क्लिक करा, कर्सर तिथे नाही, टॅबचं बटन यूज करा, आला एका लाईनमध्ये। त्यानंतर नंबर आहे त्याच्यासमोर क्लिक करा, टॅबचं बटन यूज करा। टॅबचा वापर करून तुम्ही अशा प्रकारे एका लाईनमध्ये सुटसुटीत असं पॅरेग्राफ वगैरे जे ते एका सोबत आणू शकता। आणि आता बघा आता तुम्हाला असं वाटतं की बायोडाटा आपण तयार केलेला आता व्यवस्थित आहे, तर अशा प्रकारे टॅब वापरून तुम्ही त्या टॅब सेटिंग करून बायोडाटा असेल, लेटर असेल, अशा काही गोष्टी असतील त्या तुम्ही योग्य फॉर्मॅटमध्ये तुम्ही टाईप करू शकता आणि अलाइनमेंटच्या असाइनमेंट पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही मिळवू शकता। धन्यवाद।